नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळी सकाळी आपण चाललो होतो गंगोत्री माता दर्शनासाठी. गर्दी वगैरे काही नाही जास्त. सकाळी सकाळी टेम्परेचर इथं डायरेक्ट मायनसमध्ये बरं का, म्हणजे -1चं टेम्परेचर येतं बरं का. सुंदरचं वातावरण सकाळी सकाळचं. सकाळी सर्व आंघोळ झाल्या, आपण नंतर तरी झोपलो होतो बरं का. आता डोंगर वगैरे वगैरे खतरनाक दिसतं वातावरण. तर आपण जो दर्शनाकडे जाऊ. इकडं गर्दी कधीच होते, पटापट दर्शन घेऊ आपण इकडलं. हर हर महादेव मित्रांनो, आज आपल्या ट्रिपचा 6वा दिवस. आज आपण आहोत गंगोत्री धाम येतो. मित्रांनो, सकाळी सकाळी थंडी तुफान आहे. आजचं इथलं टेम्परेचर जवळपास मायनस जवळपास रात्री 12 टेम्परेचर होतं. आता 0वरती आल्यावर मित्रांनो, आता आपल्याला मंदिर दर्शनासाठी चाललो आपण. इथून साधारणतः माझ्या मते काही जास्त नाही, 500-600 मीटरवर मंदिर आहे आणि थंडी तो तुफानवर मित्रांनो. तर जवळ गंगोत्री माता दर्शनासाठी तो दर्शन वगैरे घेऊन टाकू. आता पाणी खूप गार आहे, बर्फ इतकं तुफान बर्फ आहे ना, तुम्हाला दाखवलं पुढे गेल्यावरती मी. पण आता पहिले मंदिर जाऊ, दर्शन वगैरे घेऊ आणि नंतर मग आपण बाकीच्या गोष्टी एक्सप्लोअर करू. मंदिराकडे जाताना सर्व दोन्ही साईडनं रस्त्याचं मार्केट आहे, पूर्णपणे मार्केट खुलं आहे बरं का. गर्दी काही नाही, सकाळी सकाळी पटकन दर्शन घेऊन टाकू आपण. मुख्य प्रवेशद्वार मित्रांनो, इथलं पूर्ण लाकडी बनवलेलं बरं का. जाऊया आतमध्ये आता. मित्रांनो, हे गंगोत्री मातेचं मंदिर, सुंदरचं मंदिर परिसर. चला तुम्हाला जो सुंदरचा मंदिर परिसर दाखवतो नाही का. मंदिराचा परिसर हा सुंदरचा परिसर. दर्शनासाठी लाईन लागली की बघा, दर्शनाला बारी लागून बघू. मंदिर गंगोत्री मंदिर मित्रांनो, हे मंदिर आहे. दर्शनासाठी आपण लाईन लागलो बरं का. आपली सारी मंडळी लाईन दर्शनासाठी लागली इकडे. दर्शन वगैरे आपण घेऊन टाकू. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आतमध्ये फोटो काढण्यासाठी. बाहेरून फोटो वगैरे काढून व्हिडिओ बनवून. मंदिर परिसरामध्ये देवीचं नाही का काहीतरी काठी वगैरे म्हणून काहीतरी मिळवतोय. लोक नृत्य चालू इथं बरं का. मित्रांनो, गंगोत्री धामचं सुंदर दर्शन आलंय आपलं बरं का. आता तर गर्दी आता सगळी वाढ झाली, जास्त काही नाही, मापात गर्दीवर मित्रांनो. तर आपण आता नाही का इथनं दर्शन वगैरे घेतलं पूर्णपणे. तर बाहेर निघू, रूमवरती जाऊन आपल्याला बॅगा पॅक करू आणि निघू आपण केदारनाथ धामकडे बरं का. मित्रांनो, खाली इकडे गंगा मातेचं तीर आहे. गंगा नदीच्या खाली इकडे दाखवू आपण तो तुम्हाला व्हिडिओमध्ये. काय झालं, वातावरण बदल झाल्यामुळे ना उष्णता खूप वाढली शहरातली. त्याच्यामुळे बोलायला त्रास होतो, जीभ आली तोंड आलाय पूर्णपणे. बोलताना शब्द थोडं उठळत नाही एवढं, म्हणजे बोलता येत नाही, त्रास होतोय बोलायला. मित्रांनो, हे आहे गंगा मातेचं तीर. पाणी बघू शकता तुम्ही. खतरनाक आणि पूर्ण बर्फाचं पाणी, पूर्ण थंड पाणी आहे. मंदिरापासून निघाला आता प्रसाद वगैरे खर्चासाठी. प्रसाद खरेदी आली मित्रांचे, आपण घेतला ऑलरेडी, बाकीचे खरेदी करता प्रसाद. चला तर आता इथून रूमवरून निघतो आपण. आता गाडीकडे जाऊ आणि निघू आपण केदारनाथच्या दिशेने. आता मित्रांनो, चला आपण गाडी जाऊ आलोय. ते पालखी आली कसली काय माहिती. गाडी आपण पार्क केली होती, सामान गाडीत ठेवू आता, मग निघू इथून आपण. मित्रांनो, सकाळ सकाळी गर्दी वाढायला लागली. आपली गाडी आता पोल स्टार्ट केली. का थंडी म्हणजे खूपच, रात्री -11 टेम्परेचर होतं, त्याच्यामुळे गाडी फक्त चालू करून ठेवली आता बरं का. बाकीचे नजारा बघा तुम्ही, शेवटचा नजारा इथनं. आता इथून डायरेक्ट आपण निघू केदारनाथच्या दिशेने. मित्रांनो, चला आता आपण इथून गंगोत्रीवरनं बाहेर निघतो बरं का. आता गर्दी वाढत चालली बरं का यात्रेकरूंची. आपण सकाळी जेव्हा गेलो होतो तेव्हा दर्शनाला काहीच गर्दी नव्हती, निवांत दर्शन झालं. आता लोकांची गर्दी यायला लागली. आता फक्त वरती येणाऱ्या गाड्या बंद व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जायला खाली उतरायला ना अडचण नको यायला. कारण का यात्रेकरूंच्या गाड्या खालून वरती यायला सुरुवात झाली तर सिंगल रोड असल्यामुळे ना प्रॉब्लेम होतो गाड्या उतरायला, कारण का गाडी पास होत नाही लवकर बरं का. ठीक आहे, चला इथून बाहेर पडू आणि कुठेतरी थांबू नये का, नाश्ता पाणी काहीतरी करू आपण एकदा. मित्रांनो, आता आपण गंगोत्री धामावरनं ना निघालोय केदारनाथकडे. साधारणतः किती अंतर शिवम इथून?
323 किलोमीटर जवळपास 323 किलोमीटर अंतर आहेत ना. जवळपास गुगल मॅप सांगते 10 घंट्याचा रनिंग सांगते बरं आपल्याला. तर 10 घंट्यात तर नाही, पण मग 12-13 घंटे लागणार आपल्याला. कारण आपण कुठं स्टॉप घेणार आपण त्या हिशोबाने नाही का. ते 12-13 घंटे म्हणजे आपण निघलो आता जवळपास वाजले माझ्यामध्ये 9 वाजले. तर रात्री 10-11 वाजेपर्यंत आपण सोनप्राईकच्या पार्किंग मध्ये पोहोचू असा आपल्याला अंदाज आहे. तर बघू ठीक आहे, काय होतं काही दाखवतो पुढं नजारे. काल रात्री आपण जेव्हा गंगोत्री आलो तर त्यावेळेस अंधार होता, त्याच्यामुळे तुम्हाला काही बाहेरचे नजारे दाखवतो नाही आले. पण आता तुम्ही बाकी बाहेरचे नजारे एन्जॉय करा. एका ठिकाणी आपल्याला स्नो भेटला बरं का. बघितलं पूर्णपणे बर्फ आहे. बर्फाचा डायरेक्ट डोंगर छोटासा. पुढे गेले फोटो काढायसाठी तिकडे बरं का. आपण फोटो वगैरे काढू आणि पुढे निघू. मग मित्रांनो केदारनाथकडे जाताना आपल्याला नाही का वाजले दुपारचं बस एक साधारणतः 1:30 वाजला येतं. भूक तर खूप लागली बरं मित्रांनो. त्याला कुठे स्वयंपाक बनवून जेवण करू. खाली फुलदरी बघा, आपण गाडी पार्क केली इथं. जेवण बनवू एकदा आणि मग जेवण करू आपण केदारनाथकडे निघू बरं मित्रांनो. इकडे झाडं बघितलं खतरनाक झाडावर पूर्ण जंगल एरिया पूर्णपणे. पण निवांत कोणीच नाही. आपण जर सोडलं तर कोणीच नाही इथं. त्या हिशोबाने आपण इथं नाही का निवांतपणे जेवण बनवू आणि नंतर मग पुढे आपण केदारनाथकडे रवाना होऊ. आपली मॅगी करायला सुरुवात झाली तिथं. मॅगी फूड आहे, मॅगी बनवून खाऊ. नंतर मग नाही भरलं पोट तर मग दुसरा आयटम करू नाही का. मित्रांनो स्वयंपाकाला झाली सुरुवात. आता पहिले आपण नाही का मॅगी बनवू बरं का. मॅगी बनवू. मॅगी झाली का मग भजी तोडू बरं का. आपण टोमॅटो असं आणलंय. मॅगी आपण नाही का थोडीशी वेगवेगळे प्रकारे बनवतोय. थोडी फ्राय करून घेऊ आपण बरं का तेलामध्ये. पाण्यात उकडून घेऊ, एकदा साईडला काढून घेऊ. त्याला फ्राय करून मग मॅगी खाऊ आपण मित्रांनो. स्टॉप कर बरं. चला मित्रांनो आज भजी झाली, हे मॅगी झाली. तिकडं भजीला सुरुवात झाली का. भजी बनवत काम चालू. भजी बनवले करून खाऊ बघून. चला फायनल स्वयंपाक झाला आपला. भजी आणि मॅगी. आज जेवण करू आणि मग आपण करू केदारनाथकडे प्रस्थान. चला आपला झाला स्वयंपाक. भजी बनवले, मॅगी बनवली. काय झालं लाल साहेब? लय भारी, एक नंबर. 5 जगा कसं झालंय? लय भारी आहे ना. तर त्याला पोटभर जेवण करू आता खाऊ आणि जो आपण केदारनाथ मिरच्या बी तळल्या बरं का बर टेस्ट साठी. बरोबर चला लय भारी आहे. पोटभर खाऊ आणि जाऊ केदारनाथ करा. टाइम 8 घंट्यात रनिंग कव्हर करायचं आपल्याला. पटकन जेवण करून निघू. अवकाश जेवण झालं. चला सामान पॅक कव्हर केला आता. निघूयात मला केदारनाथकडे. मित्रांनो केदारनाथ जायला एक शॉर्टकट सापडला. काय शॉर्टकट लॉंग कट पण होतो काय कळाला. कारण या रोडला एक पण गाडी नाही. आमची गाडी जर सोडली दुसरी एक पण गाडी दिसणार केदारनाथ जाण्यासाठी. बघू एक दोन ठिकाणी चौकशी केली तर बोल जातोय पुढं. ते रुद्रप्रयागच्या पुढे थोडंसं काहीतरी गाव आहे तिथं हा रोड जॉईंट होतो म्हणे. तिथं झाला तर अतिउत्तम. नाही झालं तर मग प्रॉब्लेम होईल. कोणतरी सोल्युशन निघेलच आहे साठी. बघू काय होतं काय नाही. वातावरण पाऊस झालंय बरं का आता.
हलकासा पाऊस आणि वातावरण म्हणजे तयार झालं, वारा गार वारा यायला लागलाय, पाऊस येऊ शकतो असं वाटायला लागलंय. विचारायचंय का? बघू आता. मित्रांनो, हलक्याशा पावसाला सुरुवात झाली बरं इकडे. आता इथून सार्थक केदारात 171 किलोमीटर दाखवत आहे. 171 किलोमीटर दाखवतोय केदारात इथून जवळपास. तर हळूहळू पावसाचा आनंद घेऊ. पाऊस जास्त आला तर कुठं थांबून घेऊ आपण, पण जास्त काही हलक्या सर्वात पाऊस झालाय, जास्त काही जोराचा पाऊस नाही बरं का. मित्रांनो, थोडस रिस्क घ्यायसाठी गाडी थांबवली आपण इकडं. वातावरण बघा, खतरनाक वातावरण. बघा किती खतरनाक झालं, बारीक बारीक पाऊस यायला लागला. मित्रांनो, घनसाली केदारनाथकडे जाताना आपण रस्त्याला लागतं, तिथं तुफान पोहोचलं मित्रांनो. फुल पाऊस चालू आहे आणि पुढं पाऊस जाणार रिस्कीच आहे. बघू आपण पुढं स्टॉप भेटला थांबून घेऊ कुठेतरी. पाऊस जर कमी असलं तर ठीक आहे, पुढे जाऊन याची थांबून घेऊ आपण बरं, कारण कसं दरड कोसळण्याचे चान्स जास्त राहतं इकडं. त्या हिशोबाने रिस्क न घेता पुढे स्टॉप घेऊन टाकू आपण. मित्रांनो, रात्री आपण झालो केदारनाथकडे आणि रोडची विजिबिलिटी वगैरे काहीच नाही, रोड डायरेक्ट बरं का. खूप रिस्क घेतो आपण. आता काही नाही, पुढं 2-3 किलोमीटर हॉटेल आहे, थांबून घेऊ, सकाळी जाऊ बरं का, कारण काय मजा घेणार, रिस्क घेण्यात मजा नाही. आपण तिलवारामध्ये आलो होतो. इथं रूम घेतला राहण्यासाठी आपण रात्रीच्या हिशोबाने. आता इथं जेवण करू, गाडीला पार्क करून एकदा जेवण करून घेऊ.